आपल्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या असलेल्या अमृता सुभाष यांना मी विनंती करेल की त्यांनी विद्यार्थ्यांची संवाद साधावा. एकदा जोरदार टाळ्या वाजवून आपण आपल्या प्रमुख पाहुण्यांचं स्वागत करूयात. मी अमृताताईंना विनंती करतो. मी दिसतीये का? अच्छा हां तसं. राष्ट्रसेवा दलाने विचारांची उंची लहानपणापासून माझ्यात रुजवलेली असल्याने माझ्या उंचीची मला कधी चिंता वाटलेली. रंगमंचावरील उपस्थित मान्यवर आणि माझ्या तरुण युवा मित्रमैत्रिणींनो, तुमचे असे चेहरे मगाचपासून मी उत्साहाने भरलेले चेहरे बघते आहे तिथे बसून. आणि मला सगळ्यात आधी मला नितीनचे खूप आभार मानावेसे वाटतात, कारण नितीननी आमचा परिचय करून देऊन आम्हाला असं म्हणजे असं थोडंसं काय म्हणायचं अंतर्मुख व्हायला होतं ना जेव्हा परिचय ऐकायला लागतो, पण त्यांनी त्याचा परिचय होऊ दिला नाही, म्हणजे विस्तृत परिचय करून दिला नाही. कारण नितीनला मी इतक्या आधीपासूनची ओळखते की तो तसाच माणूस आहे की तो काम करतो, पण तो पुढे पुढे न करणारा असा माणूस असल्यामुळे इथेही त्यांनी बहुधा आधीच सूचना दिली असणार की माझ्या परिचयात फारसा वेळ घालवायचा नाही. तुम्ही हां हो ना, मला माहिती आहे. तर तो आज बसला असंच नव्हे तर इतकं चांगलं बोलला, त्याबद्दल मी तुझे आभार मानते नितीन. नाही, कारण तू म्हणलास तसं चांगल्या विचारांच्या आणि समतोल विचारांच्या माणसाने आज बोलणं खूप आवश्यक आहे आणि म्हणून तुझं बोलणं आवश्यक होतं. तुम्ही आत्ता अवघाची संसार या माझ्या मालिकेचा उल्लेख केलात. त्याची सुरुवात म्हणजे झी मराठी असेल किंवा अशा अनेक काय म्हणायचं बीज रोवलेला असा माणूस आहे नितीन. आणि तेव्हापासून म्हणजे मी असं म्हणते की युनिवर्स इज माय पर्सनल मॅनेजर असं माझं खूप म्हणणं असतं. म्हणजे हे आयुष्य युनिवर्स जे आहे, आपल्या ज्या इच्छा असतात त्या आपण या आयुष्याला सांगत असतो आणि आपल्या सकारात्मक दृष्टिकोनातनं त्या इच्छा पूर्ण होतात अशी माझी खूप धारणा आहे. आणि ते युनिवर्स जे असतं ते काही युनिव्हर्सल एंजल्स आपल्या आसपास फिरत असतात, देवदूत जे असतात. सो नितीन हा माझा खूप पहिला असा युनिव्हर्सल एंजल आहे, तो माझा देवदूत आहे. आणि आज मी जिथे कुठे आहे तिथे मला प्रत्येकाच्याच बाबतीत असं वाटतं की एकटा माणूस कुणी काही करू शकत नसतं आणि ही सेवादलाचीच शिकवण आहे. म्हणजे मी लहानपणापासून माझी आजी, माझे आजोबा, आवाबेन म्हणजे माझी चुलत आजी, ह्या सगळ्यांच्या त्यांच्या शिक्षणातनं मोठं होत असताना माझी आई ज्योती सुभाष, माझ्या मावशा म्हणजे काही काय म्हणतात नात्यातल्या मावशा, काही सेवादलाने दिलेल्या मावशा, कारण सेवादलाचं एक मोठं कुटुंब आहे राष्ट्रसेवा दलाचं असं मला वाटतं. आणि त्या शिकवणुकीतनं मला हे खूप जाणवलेलं आहे की एकटा माणूस खरंच काही नाही करू शकत. जर एखादा माणूस म्हणत असेल की हे फक्त आणि फक्त मीच केलं तर यात अहंकाराच्या पलीकडे ते खोटंही आहे असं मला वाटतं. एक संपूर्ण कुटुंब त्याच्या मागे असतं, एक संपूर्ण गाव त्याच्या मागे असतं आणि एक संपूर्ण संस्कृती त्याच्या मागे असते. जशी सेवादलाची संस्कृती माझ्या मागे आहे हा माझा विश्वास आहे. आणि म्हणूनच आज तू मला ही संधी दिलीस की सेवादलाच्या कार्यक्रमाला इथे येण्याची जी संधी मला मिळाली त्याबद्दल मी खूप आभार मानते. मला माझ्या या कारकिर्दीमध्ये म्हणजे अभिनयाच्या आणि गाण्याच्या कारकिर्दीमध्ये गंमतशीर सेवादलाचा संबंध आहे, तो आत्ता उद्धृत करावासा वाटतो आहे. राष्ट्रसेवा दलातर्फे वसंत बापटांनी महाराष्ट्र दर्शन नावाचा एक मोठं जो कार्यक्रम केला होता. माझी आई, माझ्या मावशा हे सगळ्या त्या कार्यक्रमातनं पुढे आल्या. तिथे गाण्याची तालीम असायची, नाचाची तालीम असायची आणि ते पुन्हा रिवाईव्ह करण्यात आलं जेव्हा माझा जन्म झाला होता. आईने हे सगळं लग्नाआधी केलं होतं आणि तेव्हा ते मी बघायला जायचे. आणि एका महाराष्ट्र दर्शनच्या नंतरच्या कार्यक्रमात मी अगदी लहान होते, मी अजून स्टेजवर पाऊलही ठेवलेलं नव्हतं आणि तालीम चालू असताना कोणीतरी म्हणालं की एक असा सिलाउट चा एक प्रसंग असणार होता आणि गाणं असणार होतं, कन्या सासुरासी जाए मागे परतून पाहे, मागे परतून पाहे. हे गाणं मी ऐकलं तालीम चालू असताना
आणि मला सांगण्यात आलं होतं की हे गाणं म्हणजे तुझी एंट्री असणार आहे, तेव्हा तू स्टेजवर एंट्री घ्यायचीस. कारण एक कन्या सासरी चाललेली आहे आणि तिचे जे रडणारे कुटुंबीय आहेत त्याच्यापैकी तिची छोटी बहीण म्हणून तू स्टेजवर जायचंयस. तर मी म्हणलं मला कसं कळणार पण स्टेजवर जायचं, तर मावशी सांगेल कारण मावशी ती कन्या झाली आहे. तर म्हणलं ओके. आणि मी तो सेवादलाचा महाराष्ट्र दर्शनचा सगळा कार्यक्रम मी बघत होते, अनेक गाणी तिथे चालू होती आणि अचानक ते गाणं सुरू झालेलं मला दिसलं आणि मला असं लक्षात आलं की माझी एंट्री आहे, पण मला मावशी आणि इतर जे लोक होते ते मला सांगायचं विसरलेत. आणि ते संपूर्ण तो प्रसंग समोर घडला माझ्या आणि मी रडायला लागले. आणि नंतर म्हणजे तो कार्यक्रम असा होता की भराभरा कपडे बदलायचे होते, त्यामुळे आज जाऊन मी भोकाड बसवलं आणि म्हणलं माझी एंट्री राहिली, मला स्टेजवर जायचं होतं आणि ते राहिलं. त्या रंगमंचावर जरी माझी काय म्हणतात ते पाऊल पडता पडता राहिलं असलं तरी त्या संस्कारांनी ह्या जीवनाच्या या कारकिर्दीच्या रंगमंचावर माझं खूप सशक्त पाऊल पडलं असं मला लक्षात येतं जेव्हा आता मी मागे वळून बघते. ती गाणी जेव्हा अजून किंवा नृत्याचं माझं अंग असेल किंवा माझं अभिनयाचं सुद्धा अर्थातच अंग असेल, त्या सगळ्याची सुरुवात, त्या सगळ्याची बीजं तेव्हा तिथे रोवली गेलेली होती. लहानपणापासून रहमतपूर नावाचं माझं गाव, सातारा जिल्हा, कोरेगाव तालुका, तिथे माझ्या आजीनी म्हणजे त्या संस्कारानेच झालं. तिथे माझ्या आजीनी पहिलं वाचनालय सुरू केलं आणि मला साने गुरुजींची पुस्तकं तिथे पहिल्यांदा मला वाचायला मिळाली त्या वाचनालयात. म्हणजे मी सुट्टीला जेव्हा जायचे घरी तेव्हा तिथे श्यामची आई पहिल्यांदा वाचलं, साने गुरुजीच्या गोड गोष्टी पहिल्यांदा वाचल्या, ते माझ्या आजीच्या पाठिंब्यामुळे. आणि आज जेव्हा मला विचारलं जातं की तू ज्या भूमिका करतेस त्याची संहिता नेहमी चांगली असते, याचं कारण काय, तर मी नेहमी म्हणते की कलाकार हा फक्त त्याच्या टॅलेंटनी बनत नाही, त्याच्या अभिनयातल्या टॅलेंटनी बनत नाही, तर चांगली संहिता निवडणं ह्याचं सुद्धा भान त्या कलाकाराला पाहिजे. हे भान पाहिजे. आणि मग आत्ताच मी प्रदर्शन पाहिलं, इतकं अप्रतिम प्रदर्शन, त्यातले 2 कलाकार इथे बसलेले आहेत, त्यांची जी कला आहे त्यातनं चांगला विचार मांडणं किती महत्त्वाचं आहे. आणि त्याची कुठेतरी ओळख मला आजीनी लहानपणी त्या वाचनालयात रहमतपूरच्या करून दिली. आज हिंद वाचनालय खूप मोठं झालं आहे, म्हणजे सेवादलाचं हे पण आहे. म्हणजे नितीननी पण असे अनेक बीजं जी लावली आणि त्याचे वृक्ष होताना मी पाहिलेलं आहे अगदी जुन्या काळापासून. तसंच असे अनेक बीजं रोवणारी ही माणसं माझ्या आसपास लहानपणापासून होती. माझी आजी असेल, अनेक माणसं, माननीय SM जोशी, माननीय नागा गोरे ह्यांचे विचार ऐकायला मिळाले. साधना च्या ऑफिसला इतक्यांदा भेटी तर दिल्या. साधना हा काय म्हणतात जवळचा मित्र असल्यासारखा तो अंक येत राहतो घरी. साधना घरी आल्यावर त्यातले विचार वाचायची उत्सुकता आईनी लहानपणापासून मनात जी रुजवली, आजीनी रुजवली, ही एक साधना आहे. आणि मी स्वतःला खूप भाग्यवान समजते की हे विचार, ही बीजं रोवणारी ही अशी माणसं माझ्या आसपास मला लहानपणापासून मिळाली. आणि मला इतकी गंमत वाटली, म्हणजे सचिनला मी इतकी वर्ष ओळखते परंतु तो माझ्या या कुटुंबाचा भाग आहे हे मला नुकतंच कळलं. आणि अशी अनेक मुलं आहेत जी लहानपणापासून हे बघत बघत मोठी झालेली आहेत आणि तुम्ही त्यातले एक आहात. ह्याचा मला तुमच्यासाठी पण तुम्ही किती भाग्यवान आहात असं मला वाटतं की या विचारांची सोबत तुमच्या बरोबर आहे. म्हणजे मला महाराष्ट्र दर्शनची अनेक गाणी अजूनही, माझ्या मावश्या आता 75-76 वर्षांच्या आहेत आणि सेवादलाचं एक मी पाहिलंय बरं का, तो उत्साह जो आहे ना, ती माणसं अजूनही, माझ्या मावशीचे गुडघे झाले असतील पण ती बसून सुद्धा नाचत असते. भलरी 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 दादा भलरी, हे महाराष्ट्र दर्शनमधलं गाणं सुरू झालं की मावशी गुडघे साथ देत नसले तरी नाचत असते. किंवा माझ्या आईला सुद्धा मी बघते, आज तिच्या अनेक अर्थातच वयाने काही गोष्टी होत राहणार आहेत पण त्यांची ही जीवनेच्छा, ही जीवनाविषयीची जी आसक्ती ती कुठेतरी सेवादलातनंच आली आहे. हे मी इतक्या लोकांमध्ये बघितलंय आणि मी आशा करते की ती माझ्यात येऊ देत, ती आपल्या सगळ्यांमध्ये येऊ देत. कारण आत्ता तुम्ही तरुण आहात आणि त्या तरुणपणाचा एक जोश तुमच्यात जो जाणवतोय तो खरंच कमाल आहे. परंतु जेव्हा या वयामध्ये सुद्धा आपल्या विचारांना धरून ठेवण्याची ताकद मला या माणसांमध्ये दिसते, त्यांनी मला खूप सशक्त वाटतं आतून. आणि नितीन एक फार महत्त्वाची गोष्ट बोलला की, म्हणजे ग्रेसांचं एक वाक्य आहे की अंधारात फार संयमाने दिवा ठेवायला लागतो. तर आत्ता आसपास जेव्हा गोंगाट होतो ना तेव्हा आपल्या विचारांची साथ पकडणं कधी कधी अवघड होतं. गोंगाट चालू आहे आणि म्हणूनच विचार सोडायचं नाहीये असं मला वाटतं.
म्हणजे तो काळ असा होता की सेवादलाच्या निमित्ताने अनेक समविचारी माणसं एकत्र होती. आत्ता अशा माणसांना हात धरून ठेवण्याची जास्ती गरज निर्माण झालेली आहे असं मला वाटतं. आणि म्हणून ती आतून आपली ती जी ज्योत आहे ती तेवत ठेवणं. म्हणजे मला महाराष्ट्र दर्शनचंच एक गाणं आठवतं. तुझ्या कामामधून तुझ्या घामामधून उद्या पिकल सोन्याचं रान, चल उचल हत्यार गड्या होऊन हुशार, तुला नव्या जगाची यान, तुला नव्या जगाची यान, चल उचल हत्यार गड्या होऊन हुशार, तुला नव्या जगाची यान, तुला नव्या जगाची यान, तुला नव्या जगाची यान. तर ह्या गाण्याचे जे शब्द आहेत ना, ह्यातला हत्यार जे आहे ना, चल उचल हत्यार, ते विचारांचं हत्यार आहे असं मला वाटतं. आपल्या समतोल विचारांचं हत्यार, ज्यातनं उद्या सोन्याचं रान, आपलं उद्याचं आयुष्य घडणार आहे. आणि या सगळ्या गोंगाटात ह्या विचारांचं जी आपली ताकद आहे, जी शक्ती आहे, ती सांभाळणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी असं मला वाटतं. आणि ही जबाबदारी आत्ताच्या काळात खूप जास्त आहे. आणि दाभोळकरांचं आत्ता प्रदर्शन बघून आले, मला इतकं बरं वाटलं. तिथे एक पत्र लिहायचं होतं, ते मी दाभोळकरांना उद्देशूनच लिहिलं की मी त्यांना म्हटलं की तुम्हाला मारण्याचा प्रयत्न झाला आणि तो अत्यंत दुर्दैवी प्रयत्न जरी यशस्वी झाला असला तरी तुमचे विचार गेले नाहीत हे मला दिसतं आहे. आणि त्यामुळे तुम्ही आहात, तुम्ही नाही आहात असं कसं म्हणायचं. तुम्ही आहात आणि तुम्ही राहाल, तुम्ही होतात, तुम्ही आहात आणि तुम्ही राहाल. आणि ही तुम्ही सगळ्यांनी जी जबाबदारी घेतलीत, म्हणजे दाभोळकरांची मित्र संघटना आणि जे स्कूल ऑफ आर्ट्स ह्यातल्या तरुणांनी ही जी जबाबदारी घेतली ना, त्यांनी मला खूप हायसं वाटलं की नाही, तुम्ही माणसाला जरी मारलं तरी त्याचा विचार राहतो. आणि तो विचार या कलाकारांनी जर सशक्तपणे मांडलेला मी पाहिला, त्यांनी मला एक जगण्यातली पुन्हा एकदा उर्मी मिळाली. कारण कधी कधी असं वाटतं बापरे काय होणार आहे. म्हणजे नितीन, तू म्हणालास कालच त्या कुस्ती संघटनेचं जे सगळं बघितलं, त्यांनी खचायला पण होतं. मी असं नाही म्हणणार की तसं होतं, पण अशा वेळेला आजच हा कार्यक्रम, हे प्रदर्शन बघितल्यामुळे जगण्याची नवी उर्मी इथनं मी घेऊन जाते आहे आणि जबाबदारीची नवी जाणीव मी इथनं घेऊन जाते आहे. नमस्कार. नमस्कार. एवढं बोलते आणि माझे थोडे लांबलेले 4 शब्द संपवून तुमची रजा घेते.